नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। पुनर्वास को लेकर घिवली गांव में विवाद रास्ता बंद होने से ग्रामीणों को 8 किलोमीटर घूमकर जाने की मजबूरी। कलेक्टर ने दिया समाधान का आश्वासन। पालघर में पुनर्वास को लेकर घिवली गांव में रास्ते का गंभीर विवाद सामने आया है। गांव के बाहर कंपाउंड वॉल बनाए जाने से ग्रामीणों का आरोप है कि उनका पारंपरिक रास्ता बंद हो रहा है। वर्तमान में जो रास्ता गांव के मध्य से होकर जाता है, उसके बंद होने पर ग्रामीणों को करीब 8 किलोमीटर अतिरिक्त दूरी तय करनी पड़ेगी, जिससे रोजमर्रा की आवाजाही और आपात स्थितियों में भारी परेशानी होगी। ग्रामीणों का कहना है कि गांव में कैंसर रोगियों की संख्या अधिक है और लंबे चक्कर से मरीजों को इलाज तक पहुंचने में दिक्कत होगी। ग्रामीणों का आरोप है कि BARC और टैप्स द्वारा भूमि अधिग्रहण किया गया है। गांव के निवासी दर्शन मोरे ने बताया कि प्लांट की वजह से गांव के 30 से 40% लोग कैंसर से पीड़ित हैं। ऐसे में रास्ता बंद होना और भी गंभीर समस्या बन जाता है। कंपाउंड वॉल के कारण 8 किलोमीटर घूमकर जाने की मजबूरी से नाराज ग्रामीणों ने जिलाधिकारी, कलेक्टर से मुलाकात कर समस्या के तत्काल समाधान की मांग की। ग्रामीणों ने अनुरोध किया कि पारंपरिक रास्ता यथावत रखा जाए या वैकल्पिक छोटा व सुरक्षित मार्ग उपलब्ध कराया जाए ताकि गांव की कनेक्टिविटी बनी रहे। इस पर कलेक्टर ने ग्रामीणों को आश्वासन दिया कि समस्या का शीघ्र समाधान निकाला जाएगा। कलेक्टर ने कहा, मैं पूरी कोशिश करूंगी कि इस समस्या से ग्रामवासियों को जल्द राहत मिले। ग्रामीणों को उम्मीद है कि प्रशासन जल्द ठोस निर्णय लेकर उन्हें 8 किलोमीटर की अनावश्यक दूरी से मुक्ति दिलाएगा। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। गावकरचा रस्ता बंद होणार नाही किंवा जी आता आपल्या इकडे पाण्याची लाईन आहे, लाईटची लाईन आहे, ती पहिली शिफ्ट झाली पाहिजे आणि कसं लोकांना न्याय मिळेल याकरता आपण त्या बैठकीत मॅडमना आणि त्या अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका आपण मांडू। पण तोपर्यंत कोणी इकडे घेणार नाही, त्याची काळजी मॅडम घेणार आहे। काम घेणार आहे। मॅडमने सांगितले की काम बंद ठेवावे, सांगतायत की बंद ठेवावं का, ते असे म्हणत होते की आपण काम बंद ठेवूया। उद्या बघा BARC वगैरे काम चालू केलं तर गावकडे जातील, मग पुन्हा त्यांच्यावर केस होणार आहे। आता आम्ही SP साहेबांशी बोललोय। आता SP साहेबांना अजून सांगतो तुम्हाला, आता याच्या पुढे जी मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत बॉडी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय बोलले सरपंच उपसरपंच दोन ते पण ग्रामपंचायत लेटर ज्यांना कोणी यायचे त्याची नावं आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत लेटरमध्ये आम्हाला मीटिंगला बोलवलं जाईल। त्यांना माणसं फक्त मध्ये जाणार, त्यांना ते पत्र, आता तुमचं पत्र घेतलंय ना, त्या अनुषंगाने पत्र निघेल, औपचारिक पत्र निघेल आणि औपचारिक बैठक होईल। मग तेव्हा तुम्ही निवडा जी काही 5-6 लोक जी पण लोक निवडत असतील ते ग्रामपंचायत लेटरवर त्यांची नावं टाकली जाईल आणि तीच लोक मध्ये हो, हरकत नाही ना। तुम्ही आता आम्ही तुमच्या सोबत मीटिंग होणार सोमवार किंवा मंगळवार नाही, एवढा बोलल्यात तरी होणार नाही। सोमवार किंवा मंगळवारी मीटिंग होईल। बघा आता आपण आश्वासन मॅडमने पण दिलं आणि आमच्या गावात BARC आणि TAPS असे प्लांट आहे आणि आमच्या गावाची सध्या स्थिती अशी आहे की आम्हाला गावामधून BARC प्लांटकडे जायला 500 मीटरचा रस्ता आहे, आता 8 किलोमीटर फिरून आम्हाला जावं लागणार आहे। आणि अशी सध्याची अशी स्थिती आहे की दलित वस्ती आहे, पूर्व भंडाराई, पश्चिम भंडाराई, ह्या म्हणजे आळीतली जी लोक आहेत त्यांच्या ज्या घराला लागून ते वॉल कंपाऊंड येणार आहे आणि ते कंपाऊंड जे येत आहे ते अशा स्वरूपात येत आहे की दलित वस्ती जो आहे त्यांच्या म्हणजे घरातून बाहेर पडणं मुश्किल आहे। कारण की पाठीमागे कंत्राटी कामगारांची जी कॉलनी असते ती आमच्या ज्या घराच्या पाठीमागे आहे आणि प्लस आमच्या घराच्या समोर वॉल कंपाऊंड, ह्याने आम्ही बाहेर निघणार कसे, कामावर जाणार कसे आणि 8 किलोमीटर जर घोळका घाल सुद्धा आम्हाला जावं लागणार असेल तर मग आमचा उपयोग काय ना, आम्हाला पुनर्वसनच करून टाका। आपने एप्लीकेशन दिया था क्या पहले रोकने के लिए? कलेक्टर ऑफिस में दिए थे आपने? माझी समस्या अशी आहे की आमच्या गावामध्ये एवढा मोठा, आम्ही घिवली गावाचे सर्व रहिवासी आहोत, तर आमची समस्या अशी आहे की आमच्या पॉवर प्लांट गावामध्ये असून आम्हाला तिथे नोकऱ्या मिळत नाही, त्यातून रेडिएशन प्रमाण पण आम्हाला खूप जास्त लागत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कॅन्सरसारखे आजार होत आहे।
तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला पुनर्वसन मिळावं पूर्ण गावाच्या हिशोबाने. सवलत आम्हाला काहीच मिळत नाही, आम्हाला रोजगार पण मिळत नाही. तिकडे सगळे भैया लोकांची भरती होत आहे प्लॅनमध्ये. फक्त 10% ग्रामीण लोक असतील तिकडे, लोक 10% पण नाही आहेत, ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. जे पण परमनंट आहेत ते सगळे बाहेरचे UP बिहार इकडचे लोक आलेले आहेत, ते आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघत आहोत. तुमच्या मागणी काय आहे? आमच्या मागणी की आम्हाला पुनर्वसन मिळावं. आमची मागणी आहे की आम्हाला पुनर्वसन काय नाव तुमचं? माझं दर्शन मोरे म्हणून नाव आहे. काय प्रॉब्लेम काय आहे इथं? मी गिवली गावचा रहिवासी असून हो, माझ्या गावची जमीन BRC, CN4, टॅप अशा प्लॅनने एक्वायर केली. हो. आता आमची जमीन घेतल्यानंतर आम्हाला नोकरी मिळणं हे गरजेचं होतं. आमची जागा गेल्या, आम्ही प्रकल्प पीडित असून आम्हाला तिकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण नोकऱ्या भेटत नाही. आणि माझ्यासमोर जिवंत उदाहरण आहे की आमच्याकडे 30 ते 40% कॅन्सर हा रोग पसरलेला आहे. तरी हे प्रकल्प आमच्या गावाकडे दुर्लक्ष करतायत. आणि आता तर त्याला हे झालं ते रेडिएशनमुळे हे कॅन्सरचे रोग वाढलेले आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता बाउंड्री वॉल जे येत आहे त्याच्यामुळे गावाचा कोंडा झालेला आहे पूर्ण. नाही जाता येणार, नाही येता येणार. आणि महिलांना आता पुरुष कदाचित जाऊ तरी शकतो, महिलांना खूपच त्रास आहे. महिला डेअरिंग करून एवढ्या 5-6 किलोमीटरचा रस्ता कापून जाऊच शकत नाही. रस्ता अशा ठिकाणून दिलेला आहे तिकडे पूर्ण जंगलपट्टी आहे. त्याच्यामुळे आता आम्ही मागणी करत आहेत की आमच्या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे. ही विनंती आहे, एक्स्ट्रीमली विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे पूर्ण गावकऱ्याकडून, आमच्याकडून. तुम्ही आम्हाला सहकार्य करावं बस. पाहिजे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें.